जय शिवराय मित्रांनो, आज एकटाच निघालो आहे पुण्याला. तर कर्जत स्टेशनवर येऊन आपण मस्त गाडी वगैरे पकडली, गाडीत बसलो ना निघालो डायरेक्ट पुण्याच्या दिशेने. पुण्याला उतरलो बाहेर आणि स्टेशनमधून बाहेर निघताच आपण आपल्या कामाला सुरुवात केली. कुठली तर रिक्षा शोधायची. रिक्षा वगैरे शोधली, त्याला थोडीशी रिक्षावाल्या भाऊला माहिती वगैरे विचारली. रिक्षावाल्या भाऊनी आणून कुठं सोडला, डायरेक्ट शनिवारवाड्याच्या बाहेर. पाहू शकता तुम्ही, झाड किती मोठं आहे बघा, हो डेंजर आहे. एंट्री गेटमधून मग आपण आतमध्ये पार एंट्री केली. रस्ते वगैरे तर भारी आहेत, म्हणजे नीट अँड क्लीन आहेत. आणि तिकडून पुढं पाहू शकता शनिवारवाडा किती मोठा आहे, त्याचा दरवाजा बघा किती मोठा आहे, डेंजर आहे. अशी वास्तू लवकर म्हणजे मला बघायचा होता लय दिवसापासून, पण यायला भेटत नव्हता. तर आतमध्ये एंट्री करून गेलो. 5-10 रुपये एंट्री होती, लक्षात पण नाही किती. आतमध्ये बघू शकता किती भारी नजारा आहेत. हे सगळं हिरवं हिरवं आहे. मागे ते काय फवारा उडतात त्याला काय बोलतात, ते माझ्या पण लक्षात नाही. तिथं लिहिला होता पण मी विसरलो, कारण लय दिवसांनी डबिंग करतोय. मावशी आल्या बाजूला. मी वाचत होतो ना मावशी, वाचून पण नाही दिला. जाऊ द्या. वरती आलो, तिथून 3ऱ्या माल्यावरती बघू शकता नजारा किती भारी आहे. आणि तिकडून पुढं पोचलो लाल महलला. लाल महलला आम्ही गेलो आतमध्ये. पाहू शकता किती भारी आहे आतमध्ये. मला ना आता लक्षातच येत नाही आतमध्ये काय होतं आणि काय नाही, मी विसरलो, कारण मी 15 ते 20 दिवसांनी आवाज रेकॉर्ड करतोय. माझ्या अंदाजे ना आतमध्ये अहिल्याबाई होलकर यांचं काहीतरी होतं, असं मला पण एवढं लक्षात नाही येते. सॉरी जर काही चुकी झाली असेल तर व्हिडिओमध्ये माझ्याकडून, कारण मला आठवतं आहे तेवढंच मी डबिंग करतो आहे. तर तिकडून पुढं बाहेर निघायचं होता. मग बोललो जाता जाता दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाचं दर्शन घेऊया. रस्त्याला ट्रॅफिक लय डेंजर, लय ट्रॅफिक होती त्या दिवशी, काय माहीत काय झालं. दर्शन वगैरे घेतला, नेऊन पोचलो परत पुणे रेल्वे स्टेशनवरती, कारण घरी पण जायचं होतं ना आपल्याला. चला.